जय भवानी जय शिवराय। श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीने भव्य महिला शिवशोभा यात्रा। ही शोभायात्रा छत्रपती संभाजी महाराज चौकापासून 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता निघणार आहे। तरी सोलापुरातील तमाम महिला शिवभक्तांनी या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे। या शोभायात्रेमध्ये सहभागी उत्कृष्ट महिला शिवभक्त व पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं आहे। प्रथम बक्षीस 5000, द्वितीय बक्षीस 3000 आणि तृतीय बक्षीस 2000 असं देण्यात येणार आहे। तरी असंख्य महिलांनी या शिवशोभा यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे आणि उत्सव अध्यक्ष CS सुशील बंदपट्टे यांनी केलं आहे। सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात विष्णू घाट परिसरातून प्रवेश करण्यासाठी जो रस्ता आहे त्या प्रवेशद्वाराच्या अगदी लागूनच एक शौचालय आहे। हे शौचालय कायमस्वरूपी तेथून हटवावे या एकत्र मागणीसाठी शनिवारी सायंकाळी श्री सिद्धेश्वर मंदिरात नारी शक्तीने महाआरती केली। जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं, शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय आदी घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। विविध समाजाच्या महिलांनी एकत्र येऊन केलेली ही पहिलीच महाआरती होती। प्रारंभी सिद्धरामेश्वर महाराजांची आरती घेण्यात आली। त्यानंतर प्राथमिक स्वरूपात मोहिनी पत्की, रंजिता चाकोते, चंद्रिका चव्हाण, वैशाली गुंड, सिंधुताई काळाजी यांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या। स्वरूपात सगळ्यांना पाठवलेलं आहे। त्या मातृशक्तीला वंदन करून सोलापूर शहरात सिद्धेश्वर महाराज आहे म्हणून आपण सगळे सुरक्षित आहोत आणि तिथंच आपल्याला सगळं जर आपल्याला बाधा येत असेल तिथं आपल्याला सगळ्यांना एकवटायलाच पाहिजे। आपण सगळे आज बहुसंख्येने इथं आलेले आहोत। वेळोवेळी आपल्याला हे आंदोलन करावं लागणार आहे। आपल्या गावात आपले धर्म आणि आपली संस्कृती स्वच्छता आणि टिकण्यासाठी आपल्याला सगळ्यांना हे काम करायचं आहे। आपण सगळे आलेले आहोत आणि आज आपण सगळेजण सिद्धेश्वर महाराजांना साकडे घालणार आहोत की आता आम्ही सोपे स्वरूपाने तुमची आरती करतोय। नंतर आम्ही सगळ्या ज्या मातृशक्ती आहे ते रणचंडिका पण होऊ शकतो, हातात शस्त्र घेऊ शकतो, आम्ही नवदुर्गा होऊ शकतो आणि ते स्वरूप आमचं येऊ देऊ नका, अंत पाहू नका। जे आम्ही मागणी करतोय ते सोलापूरसाठी आहे, आमच्या घरासाठी नाही आहे, सोलापूरकरांसाठी आहे। स्वच्छता हा आमचा अधिकार आहे आणि तिथं तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही आता गप्प बसणार नाही। इतिहास असलेली पावन भूमी ज्याच्यामध्ये 15 शिवलिंग आहेत व संजीवनी योग समाधी आहे, या पावन भूमीचं पावित्र्य जपणं हे आपल्या प्रत्येक सोलापूरवासियांचं कर्तव्य तर आहेच। पण आता जो काही हा आपण आंदोलन केलेलं आहे त्या विषयानुसार जे काही विष्णू घाटाच्या इथे असलेल्या स्वच्छतागृहाचे जे सांडपाणी आपल्या तलावाला आपल्याला सगळे हे खराब करत आहे त्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येक सोलापूरवासियांची इथंच संपत नाही तर आज या महाआरती नंतर सुद्धा याचा फॉलोअप घेऊन आपण प्रशासनापर्यंत
विष्णू घाटावर जे शौचालय आहे आणि जे शौचालय घाण पाणी या तलावामध्ये सोडले ते शौचालय हटवण्यासाठीचं हे महाआरतीचं आयोजन आहे. सोलापूर शहरातील प्रत्येक धर्माच्या जातीच्या मंडळाच्या सर्व महिला इथे उपस्थित आहेत त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. ही महाआरती तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये प्रकाशाचा किरण आणणाऱ्या सिद्धरामेश्वरासाठीची आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ शौचालय असणे हे मुख्य चुकीचे आहे. तसेच अनेक मार्गांनी या तलावात सांडपाणी येते, त्यामुळे तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने ताबडतोब हे शौचालय पाडावे, दुसरीकडे स्थलांतरित करावे, मंदिर परिसर आणि तलाव परिसर कायम स्वच्छ ठेवावा. सिद्धरामेश्वरे सोलापूरची अस्मिता आहे, असा सूर या महिला प्रतिनिधींचा होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता नकाते यांनी केले, तर अश्विनी लिगाडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला